गुंजळ पाटलांच्या घरपर्यंत रामगिरी महाराज आले होते. बाहेर थांबलो तुम्ही मला महाराज आले दर्शन घेऊ, पण महाराज काय यायला तयार नव्हते. मग मीच मध्ये गेलो महाराजांचं दर्शन घेऊ म्हटलं, पण लय गर्दी होईल. आता मध्ये गर्दी असल्यामुळे थोड्या वेळ थांबून घेऊ म्हटलं, कारण आता थोडीशी गर्दी कमी होती. आणि पाटील त्यांनी चालू मस्त पैकी फॅमिली सोबत त्यांच्यासोबत फोटोशूट वगैरे घेतले मस्त महाराजांसोबत. म्हणलं आपण एखादा व्हिडिओ घेऊन टाकू. व्हिडिओ काढत पटकन पुढे गेलो, महाराजांचं दर्शन घेतलं, पटकन मागा सरळ, कारण गर्दी लय होती आणि प्रत्येकाला दर्शन घ्यायचं. महाराजाला खूप उशीर झाला, कारण त्याला पुढलं कीर्तन होतं, त्याच्यामुळे महाराज चालले होते. मग महाराजांना सोडवलं आम्ही सगळेजण त्यांच्या गाडी मागं त्यांच्या पाठी मागं. आणि नेमकी होळीचे दिवस चालू होते. म्हणलं आता महाराजाला ना होळीच्या शुभेच्छा पण देऊन टाकू. मग मस्तपैकी महाराजांना शुभेच्छा दिल्या. महाराज पटकन तिथून कल्टी मारली. लोक फक्त आता गाडीला लटकून जायचेच राहिले होते. एवढी पब्लिक गर्दी एवढी विचारायचंच नाही महाराजांच्या गाडीला खेटून. ही महाराज म्हणे का तुम्ही काय म्हणले नेमकं? म्हणलं काय नाही, म्हणलं महाराजांना शुभेच्छा दिल्या. नाना म्हणे चाल पटकन जायचंय पुढे, म्हणे पुढे थांबणार आहे. पण इकडे लोकांचा आस्वाद चालू होता जेवणाचं, मस्त 5 पक्वांचं जेवण होतं मस्त पैकी. मी पण म्हणलं ही पंगत उठली का लगेच आपण पण बसून घेणार भाऊ, आपण काय थांबणार नाही आता. मग काय घेतलं जेवायला बसून. मग काय मस्त पापड बिपड गुलाबजांबू भजे बिजे बट्टा बिट्टा मस्त पैकी ओके मध्ये. काय मित्रांना ताटा ओढून घातलं, म्हणे तुलाही जेवला म्हणे बाद झाला आता. तेवढ्यात भूषण दिसला. भूषणला म्हणलं का रे जेवण बिवण केलं का नाही? तो म्हणे एकच नंबर जेवण झालं. काही विचारच नाही. म्हणलं मग खिशात दाखव, खिशात काय? म्हणलं काहीच नाही, मोकळा म्हणे.